हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक डिस्कस करतोय, सिमिलॅरिटी, आणि आज असणारे लेक्चर नंबर 3. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बीपीटी थेरमचा प्रूफ बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे बीपीटी थेरम कसा अप्लाय करायचा हे तुमच्या लक्षात येईल. तर क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी आपण बीपीटी थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम हे दोन्ही एकदा रिवाइज करू. पहिले तर बीपीटी थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा ट्रँगलमध्ये लाईन एका साइडला पॅरलल असणार. इथे कंडिशन पण दिलेली बघा, PQ इज पॅरलल टू BC. तुम्ही इथे पाहू शकता PQ आणि BC ह्या दोन्ही लाईन आपापसात पॅरलल आहे. आणि जर दोन लाईन पॅरलल असेल तर ह्या साइडचा रेशो AP अपॉन PB आणि ह्या साइडचा रेशो AQ अपॉन QC हे दोन्ही रेशो इक्वल असणार. मी इथे लिहितो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता सेकंड नंबरची डायग्राम तुम्ही पाहू शकता. सर PQ आणि BC हे दोन्ही पॅरलल आहे का? आपल्याला माहित नाही. हा, पण इथे आपल्याला त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन दिलेली आहे? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे ह्या साइडचा रेशो AP अपॉन PB आणि ह्या साइडचा रेशो AQ अपॉन QC हे दोन रेशो जर इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो लाईन PQ इज पॅरलल टू साइड BC. मी इथे लिहितो PQ इज पॅरलल टू BC. आता एक लक्षात घ्या, जर लाईन पॅरलल असेल तर रेशो इक्वल होणार, बीपीटी थेरम. आणि जर रेशो इक्वल असेल तर लाईन पॅरलल होणार, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. चला, क्लिअरिटी इथपर्यंत. आपण क्वेश्चन डिस्कस करू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल की कुठला थेरम केव्हा यूज करायचा. तर इथे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला तुम्ही सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहू शकता. क्वेश्चन मध्ये आपल्याला ही फिगर दिलेली आहे. हा पूर्ण इथे आपल्याला त्यांनी डेटा दिलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. म्हणजे NM आणि RQ ह्या दोन लाईन पॅरलल आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. लाईन पॅरलल होण्यासाठी ह्या साइडचा रेशो PN अपॉन NR आणि ह्या साइडचा रेशो PM अपॉन MQ हे दोन्ही रेशो इक्वल व्हायला पाहिजे. जर रेशो इक्वल असेल तर लाईन पॅरलल राहतील. मग आपण चेक करू रेशो इक्वल आहे की नाही. सर कसं चेक करायचं? यासाठी त्यांना आपल्याला पूर्ण इथे डेटा दिलेला आहे. हा डेटा यूज करून आपण तो रेशो चेक करू. पूर्ण डेटा आपण इथे एकदा डायग्राम मध्ये दाखवून घेऊ. तर तुम्ही इथे पाहू शकता, पहिले आपल्याला PM इज इक्वल टू 15 दिलेलं आहे. P पासून M पर्यंतचं डिस्टन्स हे आपल्याला त्यांनी 15 दिलेलं आहे. त्यानंतर PQ इज इक्वल टू 25 दिलेलं आहे. P पासून Q पर्यंतचं हे कम्प्लीट डिस्टन्स इथपासून तर इथपर्यंत हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 25. मग माझा क्वेश्चन आहे MQ इज इक्वल टू काय असणार? आता एक लक्षात घ्या, हे कम्प्लीट डिस्टन्स किती आहे? 25. त्यातला हा पार्ट किती आहे? 15. मग राहिलेला पार्ट किती येणार? 10. याचा अर्थ हे जे MQ डिस्टन्स आहे हे 10 असणार, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या साईडला PR इज इक्वल टू आपल्याला 20 दिलेलं आहे. बघा, P पासून R पर्यंतचं हे कम्प्लीट डिस्टन्स इथपासून तर इथपर्यंतचं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 20 दिलेलं आहे. त्यानंतर त्यात NR इज इक्वल टू 8 आहे. N पासून R पर्यंतचं डिस्टन्स 8. मग माझा क्वेश्चन हे डिस्टन्स PN डिस्टन्स किती असणार? आता एक लक्षात घ्या, हे कम्प्लीट डिस्टन्स किती आहे? 20. त्यातला हा पार्ट किती आहे? 8. मग राहिलेलं डिस्टन्स किती असणार? 12. कारण 12 प्लस 8 किती होणार? 20. मग मी इथे लिहितो हे राहिलेलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स असणार 12. पण असं डायरेक्ट लिहिता येणार नाही, हे आपल्याला पूर्ण इथे सॉल्व्ह करावं लागेल. मग हा जो क्वेश्चन आहे हा आपण इथे 3 पार्ट मध्ये इथे डिवाइड करणार आहे. हा क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट, हा क्वेश्चनचा सेकंड पार्ट, आणि इथे आपण फायनल आन्सर लिहू. हा क्वेश्चनचा थर्ड पार्ट असणार. तुम्हाला असे बॉक्सेस बनवण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी याला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करतो. तुम्ही डायरेक्ट लिहायचं आहे. आता बघा, आपण पहिले ही साइड सॉल्व्ह करू, लेफ्ट हँड साइड. तर बघा, PN आणि R हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे. सर कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर आहे. जर पॉईंट कोलिनियर असेल तर आपण म्हणू शकतो PN प्लस NR ह्या दोघांना ऍड केलं तर आपल्याला कम्प्लीट डिस्टन्स PR भेटणार. मग मी इथे लिहितो PN प्लस NR इज इक्वल टू PR. मी इथे लिहितो PN प्लस NR इज इक्वल टू PR. पण ही ऍडिशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर असणार, म्हणजे कोलिनियर असणार. तुम्ही जेव्हा पण अशी ऍडिशन करणार तिथे हे रिझन लिहावं लागेल, तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे म्हणून. चला, मग याला सॉल्व्ह करू. PN आपल्याला फाइंड करायचं होतं, याला असंच ठेवा PN ऍज इट इज प्लस NR किती दिलेलं आहे? 8 इज इक्वल टू P पासून R पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 20. याला आपण सॉल्व्ह करू. प्लस 8 पलीकडे शिफ्ट करा, -8 म्हणजे हे येणार PN इज इक्वल टू 20 मायनस 8 म्हणजे आन्सर आलं PN इज इक्वल टू 12. आता ही साइड आपण सॉल्व्ह करू. सेम आपण इथे पण इक्वेशन लिहिणार PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. मग मी इथे लिहितो PM प्लस MQ, PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. पण ही ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला इथे लिहावं लागेल रिझन की PMQ हे पॉईंट एकाच लाईनवर आहे म्हणजे कोलिनियर आहे. इथे लिहितो मी P डॅश M डॅश Q. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. इथे
पीएम आपल्याला त्यांनी 15 दिलेलं आहे, मी इथं लिहितो 15 प्लस एम क्यू आपल्यासाठी क्वेश्चन मार्क आहे इज इक्वल टू पी पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स 25 दिलेलं आहे प्लस 15 पलीकडे शिफ्ट केल्यानंतर -15 म्हणजे एम क्यू इज इक्वल टू येणार 25 मायनस 15. सॉल्व्ह केल्यानंतर हे आन्सर येणार तुमचं 10. ते आपण ऑलरेडीच हे दोन्ही डिस्टन्स फाईंड केलेले. आता आपल्याला मेन रेशो चेक करायचा आहे. तर ह्या साईडचा रेशो पीएन अपॉन एनआर बघू आपण किती येईल. तर पीएन अपॉन मध्ये एनआर इज इक्वल टू आता पाहू शकता पीएन किती आलं 12, एनआर किती दिलेलं आहे 8. मी इथं लिहितो 12 अपॉन 8. याला 4च्या टेबलमध्ये कॅन्सल करा. हे येणार आन्सर तुमचं 3/2. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. ह्या साईडचा रेशो पीएम अपॉन एमक्यू आपण चेक करू. मी इथे लिहितो पीएम अपॉन एमक्यू इज इक्वल टू आता बघा पीएम आपल्याला त्यांनी 15 दिलेलं आहे डिवाइड बाय एमक्यू आपण सॉल्व्ह केलं 10 आलेलं आहे बरोबर आहे. याला पण तुम्ही आता 5च्या टेबलमध्ये कॅन्सल करा. हे 3/2 येणार. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. तुम्ही दोन्ही इक्वेशन पाहू शकता. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड राईट हँड साइड सेम आहे याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम येणार. मग आपण लिहू शकतो लेफ्ट हँड साइड इक्वल लिहून टाका. पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू. हे कुठनं लिहिलं तुम्ही फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता एक लक्षात घ्या हा रेशो इक्वल आहे. रेशो इक्वल असेल तर लाईन पॅरलल असणार. मग मी लिहितो फायनल आन्सर. देअरफॉर हे फायनल आन्सर आहे. रेशो इक्वल आहे याचा अर्थ ह्या दोन लाईन पॅरलल असणार. मी लिहितो इथे एन आर इज अ पॅरलल टू आर क्यू. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार लक्षात घ्या. रेशो इक्वल दिलेला आहे म्हणजे लाईन पॅरलल आहे. ब्रॅकेटमध्ये रिझन येणार कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. मी इथे लिहितो कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. चला याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. यानंतरचा क्वेश्चन पाहू शकता तुम्ही क्वेश्चन नंबर 4. हा एक 3 स्टेपचा क्वेश्चन आहे बघा. 3 स्टेपमध्ये याचा आन्सर येणार आहे. आता 3 स्टेप व्यवस्थित समजून घ्या. पहिले तर क्वेश्चन समजावून सांगतो. क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी फिगर दिलेली आहे आणि हा रेशो इक्वल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हा रेशो आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. कुठला रेशो एपी अपॉन पीबी. इथे पाहू शकता एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. एक्यू अपॉन क्यूसी. आता एक लक्षात घ्या हा रेशो इक्वल तेव्हाच होणार जेव्हा ह्या दोन लाईन पॅरलल असणार. कुठल्या दोन लाईन पी क्यू इज पॅरलल टू बीसी. मग आपला मेन टार्गेट हाच असणार आहे. आपल्याला ह्या दोन लाईन इथे पॅरलल दाखवायच्या आहे. पी क्यू आणि बीसी ह्या दोन लाईन आपण पॅरलल दाखवू. सर लाईन पॅरलल कशा दाखवायच्या. आता एक काम करा ह्या दोन लाईनसाठी ह्या दोन लाईनला इंटरसेक्ट करणारी एक लाईन मी इथे ड्रॉ करतो. ह्या लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणू शकतो. आता एक लक्षात घ्या ही ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत जो अँगल बनवणार किती अँगल बनवते ही ट्रान्सव्हर्सल फर्स्ट लाईन सोबत किती अँगल बनवते 60 डिग्री. क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि हीच ट्रान्सव्हर्सल पुढे सेकंड लाईन सोबत किती अँगल बनवते 60 डिग्री. म्हणजे दोन्ही अँगल कसे आहे सांगा कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ या दोन लाईन असणार पॅरलल बाय कोरस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. सर कोरस्पॉन्डिंग अँगल काय असतात तर नेहमी लक्षात ठेवा एफ शेप. हा कुठला शेप आहे एफ. किंवा याला तुम्ही इन्व्हर्ट करा उलट करा. याला म्हणतो आपण इन्व्हर्टेड एफ. तर एफ किंवा इन्व्हर्टेड एफ मध्ये जे अँगल बनतात यांना आपण कोरस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. आणि झेड किंवा एन मध्ये जे अँगल बनतील यांना आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. मग इथे पहा बरं कुठला शेप बनलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हा जो शेप आहे हा तर इन्व्हर्टेड शेप आहे. मग इन्व्हर्टेड शेप मध्ये कुठले अँगल बनतात कोरस्पॉन्डिंग अँगल. मग कोरस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी ह्या दोन लाईन पॅरलल होणार. आणि लाईन जर पॅरलल असेल तर आपण बीपीटी थेरम अप्लाय करू शकतो. आता याला आपण स्टेप बाय स्टेप लिहू. पहिले तुम्ही हा अँगल वाचून दाखवा. हा अँगल कसा वाचणार आपण ए पासून स्टार्ट करू अँगल ए पी क्यू. आणि हा अँगल याची पण स्टार्टिंग आपण ए पासूनच करू म्हणजे ए बी सी. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण दोघांच्या व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री. मी इथे लिहितो अँगल ए पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू हा बी अँगल वाचा. बरं बी अँगल वाचण्यासाठी तुम्ही पी पासून वाचू शकता पीबीसी किंवा तुम्ही ए पासून वाचू शकता. मी ए पासून वाचतो ए बी सी. मी इथे लिहितो अँगल ए बी सी. ब्रॅकेटमध्ये रिझन लिहा का कॉन्ग्रुएंट आहे कारण प्रत्येकाची व्हॅल्यू 60 डिग्री आहे. क्वेश्चन मध्ये दिलेले आहे इच ऑफ 60 डिग्री. मग जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर ह्या लाईन पॅरलल असणार. मग मी इथं लिहितो पी क्यू इज अ पॅरलल टू बी सी. ब्रॅकेटमध्ये रिझन लिहा कोरस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. मी इथे लिहितो कोरस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता बघा ट्रँगल मध्ये जर ह्या दोन लाईन पॅरलल असेल तर आपण इथे बीपीटी थेरम यूज करू शकतो. बीपीटी थेरमचं इक्वेशन काय बनणार ह्या साईडचा रेशो एपी अपॉन पीबी. मी इथे लिहितो एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यूसी. इथे लिहितो मी ए क्यू अपॉन क्यूसी.
काय यूज केलेलं तुम्ही ते बीपीटी बाय युझिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि पाहू शकता इक्वेशन इथे प्रूव्ह झालेलं आहे. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10. हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. पहिले तर क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला फिगर समजावून सांगतो. क्वेश्चन मध्ये आपल्याला हा एक ट्रँगल दिलेला आहे बघा, ट्रँगल DEF. हा मोठावाला ट्रँगल तुम्ही पाहू शकता. ह्या ट्रँगलच्या आत इंटिरियर पोर्शन मध्ये एक पॉइंट आहे बघा. पॉइंटचं नाव काय दिलेलं आहे त्यांनी, एक्स. तर तुम्ही ट्रँगलचे तिन्ही व्हर्टेक्स हे एक्स सोबत जॉईन करा. म्हणजे पहिले तुम्ही हा व्हर्टेक्स जॉईन करून घ्या, मग हा व्हर्टेक्स जॉईन करा आणि त्यानंतर हा व्हर्टेक्स जॉईन करून घ्या. म्हणजे ट्रँगलचे तिन्ही व्हर्टेक्स हे एक्स पॉइंट सोबत तुम्हाला जॉईन करायचे. तर तुम्ही इथे पाहू शकता टोटल 3 ट्रँगल बनलेले. हा फर्स्ट ट्रँगल, हा सेकंड ट्रँगल आणि हा थर्ड ट्रँगल. पाहू शकता हा फर्स्ट ट्रँगल इथे पहा तुम्ही, त्यानंतर हा सेकंड नंबरचा ट्रँगल आहे आणि त्यानंतर हा थर्ड नंबरचा ट्रँगल आहे. आता पहिले तुम्ही फर्स्ट ट्रँगल मध्ये पहा, त्यांनी आपल्याला दिलेलं ह्या ट्रँगल मध्ये PQ ह्या DE ला पॅरलल आहे. पाहू शकता तुम्ही दिलेले PQ इज पॅरलल टू DE. आणि ह्या दोन लाईन जर पॅरलल असेल तर आपण इथे बीपीटी थेरम यूज करू शकतो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्यानंतर हा जो सेकंड नंबरचा ट्रँगल आहे इथे सुद्धा हे QR आणि त्यानंतर EF हे दोन्ही पॅरलल दिलेले. पाहू शकता तुम्ही QR इज पॅरलल टू EF. आणि आपल्याला इथे हे PR आणि DF पॅरलल आहे, PR इज पॅरलल टू DF हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. इथे सिंपल काहीच नाही, बीपीटी थेरम आपण यूज करणार आहे. मग पहिले आपण हा ट्रँगल सॉल्व्ह करू. तर ह्या ट्रँगलसाठी ट्रँगलचं नाव काय, XDE. पाहू शकता XDE. ह्या ट्रँगल मध्ये PQ आणि DE पॅरलल आहे. PQ इज पॅरलल टू DE. सर तुम्हाला कसं कळालं हे पॅरलल आहे, हे गिवन मध्ये दिलेलं आहे. मग इथे लिहून टाका पहिल्या बॉक्समध्ये, हे आपण गिवन मधूनच कॉपी पेस्ट केलेलं आहे. मग तुम्ही बघू शकता जर दोन लाईन पॅरलल आहे तर आपण इथे बीपीटी थेरम यूज करणार. मग बीपीटी थेरम काय असणार, ह्या साईडचा रेशो आणि ह्या साईडचा रेशो इक्वल असणार. मग XP अपॉन PD मी ते लिहितो, XP त्यांनी लिहिलंय, मला फक्त PD लिहायचंय, इज इक्वल टू XQ अपॉन QE मी ते लिहितो, XQ अपॉन QE त्यांनी लिहिलंय. ब्रॅकेटमध्ये रिझन पण पाहू शकता, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता हा ट्रँगल बघा, ट्रँगलचं नाव काय XEF. पाहू शकता XEF. ह्या ट्रँगल मध्ये QR इज पॅरलल टू EF, QR इज पॅरलल टू EF. ह्या दोन लाईन पॅरलल आहे म्हणजे आपण बीपीटी थेरम अप्लाय करू शकतो. काय बनणार इक्वेशन, ह्या साईडचा रेशो आणि ह्या साईडचा रेशो इक्वल असणार. मग कसं बनेल, XQ अपॉन QE मी ते लिहितो, XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. इथे लिहितो मी XR अपॉन RF. ब्रॅकेटमध्ये रिझन काय येणार, बीपीटी बाय युझिंग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. असा शॉर्टकट नका लिहू बरं, हे कम्प्लीट लिहावं लागेल तुम्हाला. बरं एक मिनिट, हे QR इज पॅरलल टू EF हे कुठनं लिहिलं, हे गिव्हन मधूनच कॉपी पेस्ट केलंय आपण. म्हणजे इथं काय येणार, गिव्हन. बरोबर आहे. आता शेवटची स्टेप समजून घ्या. तुम्ही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पहा, ही फर्स्ट इक्वेशन पहा आणि सेकंड इक्वेशन पहा. इथे बघा बरं कुठला रेशो आहे तर XQ अपॉन QE. इथं पण पहा बरं XQ अपॉन QE. हे दोन रेशो बॅलन्स आहे, याचा अर्थ हे पण दोन रेशो बॅलन्स होणार. म्हणजे कसं बनणार ते, हे दोन रेशो इक्वल करून टाका. म्हणजे हे येणार बघा XP अपॉन PD इज इक्वल टू ह्या साईडचा रेशो हा XR अपॉन RF. लक्षात घ्या त्यांनी आपल्याला हे दोन रेशो इक्वल, म्हणजे इथे दोन ह्या इक्वेशन मध्ये हे दोन रेशो इक्वल आहे, याचा अर्थ हे पण दोन रेशो इक्वल होणार. मग तेच आपण इथे इक्वेट केलेले. मग तुम्ही आता फिगर मध्ये इथे पाहू शकता XP अपॉन PD. पहा बरं हे XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. पहा XR अपॉन RF. याचा अर्थ हे PR आणि DF पॅरलल आहे. PR इज पॅरलल टू, इथं DF पाहिजे होतं, बरोबर आहे. PR इज पॅरलल टू DF. PR इज पॅरलल टू DF आणि रिझन काय येणार, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, तर या लेक्चरला आपण इथेच फुल स्टॉप देऊ. थँक्यू सो मच.